आणि आता आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा मोठा आरोप केलेला आहे। पालघरच्या वेवूर नावाच्या गावात सोमय्यांचा मुलाचा मोठा प्रोजेक्ट असून त्याची किंमत 260 कोटी रुपये असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। या प्रकल्पात ईडीचा एक संचालक असल्याचा आरोप करत हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून असा सवाल राऊतांनी केलेला आहे। पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे। त्यातच विनायक राऊतांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे। राणेंचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी टीका राऊतांनी केलेली आहे। तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं हे दुर्दैवी असून केंद्रीय मंत्र्यांना धमकी देणं चुकीचं आहे असं देखील राऊत म्हटलेत। तर राणेंना त्यांचा भूतकाळ आठवत नसेल, त्यांनी सिंधुदुर्गातील कारकीर्द आठवावी असा टोला देखील त्यांनी लगावलाय। दरम्यान राणेंची पत्रकार परिषद झाल्यावर शिवसेनेनं नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे। राणेंच्या सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे असून उत्तम काम सुरू असताना देखील मुख्यमंत्र्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवलं जात असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणालेले आहेत। प्रभू श्रीराम आणि सीतेवर सुद्धा आरोप करणारे लोक होते, त्यांचाच वारसा भाजपवाले चालवत असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी भाजपवर केलाय। राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ईडीची नोटीस कुणाला कशी निघणार हे जर मंत्र्यांना आधीच कळत असेल तर ती यंत्रणा कशा प्रकारे काम करतं हे अख्ख्या महाराष्ट्राला कळतंय। त्यामुळे त्या यंत्रणेवर किंवा त्या पत्रकार परिषदेवर जास्त बोलून मला कुणाला मोठं करायचं नाही असं सामंत म्हटले। भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटायला देवेंद्र फडणवीस गेले होते, त्यावेळी त्यांच्यात पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाली अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। तर पक्ष सोमय्यांच्या पाठीशी 100% उभा असून काळजी करण्याचं कारण नसल्याचा धीर फडणवीसांनी सोमय्यांना दिला। तसंच येत्या काळात आणखी काही प्रकरणं बाहेर काढली जाणार असल्याचे संकेत सोमय्या यांनी दिले। विनायक मेटे यांनी शिवाजी पार्क मैदानात आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते उपस्थित होते। अनेक लोक फक्त महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करतात, मात्र वागण्यात सगळं विसरतात असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। जे लोक शिवाजी महाराजांचे सोहळे रोखतात, दुटप्पी भूमिका घेतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजच शासन करतील असं देखील फडणवीस म्हटले। मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं। मुख्यमंत्री पदासाठी खानदेशावर कायम अन्याय झाला। मी टरबुजा म्हणणार नाही, पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी करायची नाही तर कुठे करायची असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल देखील शेलारांनी उपस्थित केलाय। राज्यात मोघलाई आली आहे का असा प्रश्न निर्माण होतो असं देखील शेलार यांनी म्हटलं। दरम्यान याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील उपस्थित होते। समाजात अनेक वाईट गोष्टी आहेत, त्याविरोधात संग्राम करावा लागणार असल्याचं कोश्यारी म्हणाले। मात्र हा संग्राम प्रेमाने देखील करता येत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। सरकार केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका देखील त्यांनी केली। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मवियासोबतच निवडणुका लढण्याचं मत व्यक्त करून महापालिका निवडणुका आघाडीतच लढण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी ज्या महापालिकांमध्ये मित्रपक्ष पूर्ण सत्तेत आहेत त्यांच्या बाबतीत वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन मवियातून निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला। राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनी देखील स्टेजवर धाव घेतली। एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्यानं स्टेज कोसळला। स्टेजचा मधला भाग अचानक खचल्यानं त्यात काही महिला अडकल्या। मनसे कार्यकर्त्यांनी तातडीनं या महिलांना बाहेर काढलं। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला। यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं।
शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। त्यावेळी उपस्थित असलेल्या एकानं मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली। त्यावेळी अजित पवारांनी मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का, असा संतप्त प्रश्न भरत सभेत केला। बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसुदा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज तसंच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात आला। काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये ज्या पुतळ्याची विटंबना झाली होती तिथेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवजयंती साजरी केली। यावेळी राजधानी दिल्लीपासून ते बेंगलोरपर्यंत छत्रपतींचा जय जयकार करण्यात आला। गेल्या महिनाभरापासून अमरावतीमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद सुरू होता। अखेर अमरावती मनपानं छत्री तलाव आणि राजापेठ उड्डाण पुलावर महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठराव पालिकेत मंजूर केला। शनिवारी शिवजयंतीचं औचित्य साधून या दोन्ही ठिकाणी महापौर चेतन गावंडे यांच्या नेतृत्वामध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असतानाच मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं। अनेक मुस्लिम महिलांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। सध्या कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम महिलांनी हिजाब आणि बुरखा परिधान करत छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली। शिवजयंतीचं औचित्य साधून अंबरनाथमध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थी, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रदर्शनात नवी मुंबईतील निलेश सकट यांनी देशभरातून संकलित केलेली 350हून अधिक शस्त्र इथे मांडण्यात आलेली आहेत। बीड शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून बाईक रायडरचा थरार पाहायला मिळाला। यावेळी 400 कलाकारांचे झांज पथक, ढोल पथक आणि जगविख्यात लेझर शो पाहण्यासाठी शेकडो शिवप्रेमींनी गर्दी केली। बीड शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर हा दैदिप्यमान सोहळा पार पडला। शिवजयंतीच्या आदल्या दिवशी महाराजांचे वंशज विशालराजे भोसले यांनी चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी छत्रपती महाराजांचे वंशज विशालराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे आपले प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात नागरिकांनी साजरी केली। शिवकालीन मोडी लिपीचं संवर्धन व्हावं यासाठी तब्बल 1,11,111 वेळा मोडी लिपीत शिवाजी महाराजांचं नाव लिहून काढण्यात आलेली ही अतिभव्य रांगोळी उद्योगनगरीतील शिवजयंतीचं खास आकर्षण राहिलं। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 7 जानेवारीला NIAनं दाऊद विरोधात सादर केलेल्या FIR मधून एक मोठा खुलासा करण्यात आलाय। दाऊद इब्राहिम भारताविरोधात कारवाईचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तसंच दाऊद इब्राहिमनं एका विशेष युनिटची स्थापना केल्याची देखील माहिती FIR मध्ये आहे। TET परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी 3 दलालांना अटक केली आहे। संबंधित दलालांनी उमेदवारांकडून कोट्यावधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचं उघड झालंय। पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून या दलालांना अटक केली। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण यांना वयाच्या 23व्या वर्षी जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आलं। जम्मू काश्मीर येथील शोपियान या भागामध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला। त्यामध्ये रोमित हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ऐरणीवर आलेला आहे। सरकारनं शक्ती कायदा केलाय पण तो अंमलात आणला नाही, त्यामुळे आता शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं यावेळी करण्यात आली।
भिवंडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शहराच्या प्रथम नागरिक महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या प्रसंगी लहान युवक बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक काळातील दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी या खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचीच मनं जिंकली। बीडच्या गेवराई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 15,000 स्क्वेअर फुटामध्ये साकारण्यात आलेल्या पोर्ट्रेटचं आज अनावरण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या भव्य पोर्ट्रेटची पूजा केल्यानंतर महाआरती देखील करण्यात आली। यावेळी शाळकरी मुलं, माता भगिनी आणि तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। गेवराई शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आणि विजयराजे पंडित यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त पाथरी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं जागर इतिहासाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये स्वराज्यातील 240हून अधिक गड किल्ल्यांचे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं। स्वराज्याची राजधानी रायगड समुद्रामध्ये बांधण्यात आलेला जंजिरा आणि इतर गड आणि किल्ल्यांचं चित्र प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं। हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली। नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। मातोश्री 2 कशी बांधली यावर आम्ही बोलत नाही, पण मातोश्री 2 पूर्ण परवानगी घेऊन बांधलं का असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय। भुजबळ 2.5 वर्ष आत गेले, तसंच गुन्हे मातोश्रीचे आहेत, त्या दोघांचा सीए एकच आहे। माझ्या एवढी माहिती कुणाला नाही असंही राणे म्हणाले। तसंच माझ्या बंगल्याचं 1ही इंच बांधकाम बेकायदेशीर नाही, सर्व परवानग्या घेऊन बांधकाम केल्याचा दावा राणेंनी केलाय। दरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेनं मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल देखील उपस्थित केलाय। एवढंच नाही तर सुशांत सिंग यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कुणी गायब केले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। सुशांत सिंग यांचा नोकर अद्यापही समोर आलेला नाही, तो कुठे गायब झाला? दिशा सालियन हिचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर का आला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत नव्या वादावर ठिणगी सोडली आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे। त्यातच विनायक राऊतांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे। राणेंचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी टीका राऊतांनी केली आहे। तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं हे दुर्दैवी असून केंद्रीय मंत्र्यांना धमकी देणं चुकीचं आहे असंही राऊत म्हणाले। तर राणेंना त्यांचा भूतकाळ आठवत नसेल तर त्यांनी सिंधुदुर्गातील कारकीर्द आठवावी असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे। राणेंची पत्रकार परिषद झाल्यावर शिवसेनेनं राणेंवर जोरदार टीका केलेली आहे। राणेंच्या सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे असून उत्तम काम सुरू असतानाही मुख्यमंत्र्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवलं जात असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणालेले आहेत। प्रभू श्रीराम आणि सीतेवर सुद्धा आरोप करणारे लोक होते, त्यांचाच वारसा भाजपवाले चालवत असल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर केलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटायला देवेंद्र फडणवीस गेले होते, त्यावेळी त्यांच्यात पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाली अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। तर पक्ष सोमय्यांच्या पाठीशी 100% उभा असून काळजी करण्याचं काम नसल्याचं धीर फडणवीसांनी सोमय्यांना दिला। तसंच येत्या काळात आणखी काही प्रकरणं बाहेर काढली जाणार असल्याचे संकेत सोमय्यांनी दिले। मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं। मुख्यमंत्री पदासाठी खानदेशावर कायम अन्याय झालाय। मी टरबुजा म्हणणार नाही, पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद दिसेल तर महापालिका निवडणूक एकट्यानं लढायची की आघाडी करायची याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलंय। तर किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारला असता कुणाच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं हे आपणच ठरवायचं असं एका वाक्यात उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला।
राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनी देखील स्टेजवर धाव घेतली। एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्यानं स्टेज कोसळला। स्टेजचा मधला भाग अचानक खचल्यानं त्यात काही महिला अडकल्या। मनसे कार्यकर्त्यांनी तातडीनं या महिलांना बाहेर काढलं। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला। त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीचा विक्रोळी लिंक रोड जवळ अपघात झाला। गेल्या महिनाभरात प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे। त्यामुळे यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, इतर मंत्री आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाण्यात एका हॉटेलमध्ये वडापाव आणि भजीपाव खाण्याचा आनंद लुटला। या मंत्र्यांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील ताव मारला, पण कुणीही 1 रुपया देखील दुकानदाराला दिला नाही। ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडे कार्यकर्त्यांनी वडापाववर ताव मारला, पण कार्यकर्ते पैसे न देताच निघून गेले। तर कार्यकर्त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वडापावचे पैसे दिले। शांत आणि संयमी नेत्याचा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। याबाबत काँग्रेसचे नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना विचारलं असता नाना पटोले आक्रमक भूमिका घेत आहेत ते चांगलं आहे, काँग्रेसचा अध्यक्ष आक्रमक असायला हवा, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हटले। येत्या 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकचं आयोजन भारतामध्ये करण्याच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालेलं आहे। मुंबईमध्ये 2023 साली आयओसीचं आयोजन करण्यात येणार आहे, तशी माहिती आयओसीच्या सदस्य नीता अंबानी यांनी दिली आहे। 40 वर्षांनंतर आयओसीचं सत्र होतंय। 1983 साली आयओसीचं सत्र झालं होतं, त्यानंतर पुढील वर्षी मुंबईत आयओसीचं सत्र होतंय। आगामी श्रीलंका मालिकेसाठी रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर जसप्रीत बुमराहची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा याला या मालिकेतून वगळण्यात आलेलं आहे, तर विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना देखील विश्रांती देण्यात आली आहे। बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर शनिवारी लग्नबंधनात अडकलेत। शिबानी आणि फरहानच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आलेला आहे। फरहान काळ्या रंगाच्या थ्री पीसमध्ये आहे, तर वधू शिबानी दांडेकर लाल रंगाच्या गाऊनमध्ये खुलून दिसते। फरहान आणि शिबानी यांनी खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलंय। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।